मोदींवर टीका केलेली आहे. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रात खोकलेले आत्मा फिरते, खुशाल फिरतोय असं मोदींनी. हे बघा, निवडणुका ह्या बऱ्याच वेळेस आपण पाहिलो आहे की निवडणुका होतात आणि निवडणुकीमध्ये प्रचार सभा होत असतात. पण सध्या जो बोलण्याचा स्तर आहे तो आज खालच्या पातळीने जाताना दिसतो आहे. विकासात्मक देशाकरता आपण काय करणार आहोत, आमचं व्हिजन काय आहे, याच्यावर चर्चा न करता व्यक्तिगत टीका करणं मला तरी वाटतं हे उचित नाही आहे. मी एवढा मोठा माणूस नाही आहे की मी कोणाला सल्ला द्यावी, पण राज्याच्या हिताकरता आपल्या राज्याची एक संस्कृती राहिली आहे की जरी विरोधक असला तरी तो सुद्धा आदरणीय असतो. असं बऱ्याच मागच्या काळामधल्या घटना आपल्या लक्षामध्ये आहेत. तर मला तरी असं वाटतं की या बोलण्यावर नियंत्रण असावं अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे. सत्ताधाऱ्यांना झोपेतही गोडेबाजार दिसतो असं पण म्हटलंय मोदींनी. हे बघा, त्यांचं काम आहे विरोध करणं, पण सत्ताधाऱ्यांना घोडेबाजार दिसतो याच्यापेक्षा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. सत्ताधाऱ्यांनी केलेला जो विकास आहे तो विकाससुद्धा लोकांना दिसतो आहे आणि जो दिसत नाही त्याच्यावर तुम्ही भले बोला ना, पण जो विकास केलेला आहे त्याच्यावरही लक्ष लोकांचं आहे. आदित्य ठाकरेंना याच्यावरून जे मागच्या काळात वक्तव्य झालं होतं त्यावर त्यांनी सभेत काल बोलले ते की आमच्या मुलांना मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे जनता ठरवेल असं बोलले. या बाबतीत मला काही माहीत नाही आहे, कारण की त्या काळामध्ये असं काही आमच्यासमोर नजरेमध्ये आलं नाही. आता कोण मुख्यमंत्री करायचं की नाही करायचं हे पक्ष आहे त्याचे ठरवत असतात आणि ते त्यांचं ठरवतील. शरद पवार म्हटले की लोकांचे दुःख बघून माझा आत्मा तडफडतोय, मात्र मी लाचार नाही झालो. शरद पवारांना बोलणं मला तरी वाटतं की आजच्या परिस्थितीला म्हणजे अडचणीचं होईल त्यांच्याकरता स्वतःकरता. कारण याचं कारण आमचे जे पक्षाचे लोक आहेत, जे शिवसेनेचे लोक होते, ते मागच्या काळामध्ये कोणी फोडले याचा जर आपण नीटशीर अभ्यास केला तर त्यावेळेस आमचाही आत्मा असंच म्हणत होता असं मला या ठिकाणी वाटतं. हो, सध्या बेताल वक्तव्य शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे. राऊत साहेब असतील, आदित्य साहेब असतील, हे वेगवेगळे वक्तव्य करताय सध्या. मी तेच सांगितलं की बोलण्याचा जो स्तर आहे तो खालपर्यंत जातो आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आणि मी त्यांना सल्ला द्यावा एवढा मोठा माणूससुद्धा नाही, पण याचे परिणाम उद्याच्या दिवशी गाव पातळीवर पण होतील. उद्या गाव पातळीवर कोणी मोदींवर टीका करेल, कोणी पवार साहेबांवर टीका करेल, कोणी उद्धव ठाकरेंवर टीका करेल. हे उचित नाही आहे. जसं पेराल तसं उगवेल. आपण जर असं बोलणं आपल्याला वाटत असेल की आपली बहादुरकी आहे, तर तुम्ही जर हे बोलत असाल तर खालचाही माणूस असंच बोलायला लागेल. मग त्यावेळेस मग तो कोण आहे आणि कोणत्या पदावर आहे याचा विचार कोणीच करणार नाही. एकनाथ खडसे लक्षाताईंच्या प्रचारासाठी आता बैठका घेताना पाहायला मिळतं. अद्याप भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. ते भाजपचा माझा प्रवेश मला माहीत नाही, कारण की ते गिरीश महाजनच सांगू शकतील. मात्र अशी पण चर्चा होईल त्यांचा प्रवेश होऊन गेलेला आहे आधीच, फक्त औपचारिकता बाकी आहे. निवडणुकीनंतर तो अधिकृत प्रवेश होईल असं बोललं जात आहे. गिरीश महाजनांनाच ते माहीत असावं, कारण की ते संकटमोचक आहे, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी माहीत असतात. मला काहीच माहीत नाही म्हणतात. मग त्यांना माहीत नाही तर मग मला कसं माहीत पडेल? मी तर बाहेर माणूस आहे. फडणवीस आणि गिरीश महाजनांचा दोघांचा विरोध होता, त्याच्यामुळे त्यांचा प्रवेश होत नाही असं पण मला त्याच्यातलं काहीच माहीत नाही.